गुढीपाडव्याला देखील सुरुवात झालेली आहे. मराठी या वर्षाचा नवीन दिवस आणि गुढीपाडव्याच्या देखील सर्व मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा. माते आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा. एक जन्म देते ते कुशीत घेते. अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून एकता प्रीमियर लीग 2026 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे, खेळाडूंचे तसेच प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे. आज आहे फायनल डे असंच म्हणावं लागेल आणि सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी हा तिसरा मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. एका बाजूनं स्वयंभू युवा प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूनं कृष्णा एंटरप्राइजचा सत्संग आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देतो आम्ही शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई. एका बाजूने जितू गवळी तर दुसऱ्या बाजूने दीपक मडवी. दोन लेजंड प्लेयर. पायगाव गावाचा इतिहास ज्याने रचलाय ते दोन धुरंधर आमने सामने यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक मडवीचा पहिला बॉल. ओ इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉल वरती मोस्ट इम्पॉर्टंट विकेट. जीतू गवले बॅक टू द पवेलियन. विजय आपण बघितलं तर दीपक मडविया सलमाचे षटक हाताळण्यासाठी आला नव्हता आणि इथे मात्र आला आणि हिरो देखील बनून गेला. पहा समोर आपण पाहिलं तर मग जितू गवळी सारखा बॅटर होता. दीपक मडवीला गोलंदाजी करणं भाग होता आणि पहा पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट इथे आपण पाहिले तर मिळवली आहे. दोन धुरंधर त्यामध्ये दीपक मडवीने बाजी मारलेली आहे. जितू गवळी आपण पाहतो निराशपणे पॅनल मध्ये परतताना आणि पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करताना दीपक मडवी व्हायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण गवळी. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग ऑफस्टमला हलकेसे सफल झाले होते आणि डीप फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फळक इथून आपण पाहिलं तर मग ऑन झालंय. हा मॅच देखील आपण सुभाष सर पाहिला ना तर अगदी रफ अँड टफ हा मॅच पाहायला मिळत काही शंका नाहीये. अगदी बरोबर, कारण हा सामना आपण बघितलं तर दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आहे. पुढील बॉल. हो पोलार्ड होते ऑन स्ट्राइक वरती. बॅटचा अंदरुणी किराणा आणि चेंडू नॉन स्टॉप आणि लाईनच्या पलीकडे निघून गेला. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. नशिबाचा चौकार या ठिकाणी तुम्हाला सर आपण पाहिलं तर मिळाला गेलाय. धावसंख्या आपण पाहिली 4 न पोचली गेली 5 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती योग्य तो खेळ मात्र करावा लागतो. इथून आपण पाहिलं तर चौकार आलाय. पुढील बॉल. ओ दिमागातीने लेन फेकली गेली आहे आणि त्याच्यामध्ये अगदी अक्षरशः आपण पाहिलं बॅटर पोलार्डला अगदी बीट केलं गेलं. लेग बायच्या मध्ये ही धाव महत्वपूर्ण या ठिकाणी पूर्ण केली आहे. म्हणजे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. चॅनमॅन चेंडू पाहायला मिळतो. दीपक मडवी एक चतुर आणि चाणक्य गोलंदाज आहे आणि चतुराई त्याची पाहायला मिळते. पुढील बॉल. किरण गवळी ऑन स्ट्राइक. ओ पुन्हा एकदा ओ हो चतुराई पाहायला मिळाली आहे किरण गवळीची देखील. परंतु फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहिलं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल धाव इथून देखील पूर्ण झाली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक हलवार फडे कासव शाप पद्धतीने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु मित्रांनो कासव आणि सशाची गोष्ट देखील विसरून चालणार नाहीये. हलू चालणारा कासव देखील शर्यत जिंकू शकतोय. ओ फुल टॉस बॉल खाली क्षेत्र. मिड विकेटचं शोधलं यावेळेस पोलार्ड आणि चेंडूला पाठवलं. बाउंड्री लाईन शाफार. धावा मिळतील 4 चौकार. धन्यवाद डीजो. थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 11. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक विकेट देखील डाऊन झाली आहे.
पोलाड करता पारितोषिक आलेलं आहे राजू पाटील यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारा चौकारे करता 200 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. आणि हे पारितोषिक आपण या ठिकाणी तुम्हाला सर पाहिले तर मग फलंदाजाचं कॉन्फिडन्स वाढवण्याकरता लावलं गेलंय. अगदी बरोबर. आत्मविश्वास देखील वाढेल आणि बॅक बॅलन्स देखील वाढताना पाहायला मिळेल. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग दानशूरपणा पाहायला मिळाला आहे एकता प्रीमियर लीग मध्ये राजूजी पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 1 बाद 11. सुरुवात खूप चांगली झाली आहे. इथून अजून सुद्धा 4 षटकं बाकी आहेत आणि या 4 षटकामध्ये आणखी धावा इथून जर आल्या कमीत कमी 40 ते 50 धावा इथून जरी आल्या तर निश्चित एक चांगला धावफलक उभा करू शकतोय स्वयंभू युवा प्रतिष्ठान हा संघ. नंबर 2चं षटक टाकण्याकरता आणखी एक लेजंड प्लेयर संभाजी खुताडे. ओ बॅटची नरेश काम तमाम. एष्ट्यांच्या मागे दीपक मडवीने पकडलाय हा झेल आणि संपलाय किरण गवळीचा खेळ. आउट. पाहायला मिळतंय. दीपक मडवी नक्कीच आपण पाहतो गोलंदाजी करताना ज्यांनी जितू गवळीचं विकेट प्राप्त करताना इथे मात्र एस्टनच्या मागे त्यांनी चांगलं झेल देखील पकडलेलं आहे. संघर्ष करत असताना मोत्यांच्या धारांपेक्षा घामाच्या धारांनी माणूस अधिक शोभून दिसतो तुम्हाला सर. आणि इथून त्या घामाच्या धारा मात्र प्रयत्न करताना काढावं लागतील शरीरातून. पुढील बॉल. ओ या ठिकाणी आपण पाहिला तर मग हा सुंदर चेंडू अगदी बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून हे चेंडूची लेंथ परफेक्ट या ठिकाणी ठेवली गेली आहे. अगदी बरोबर. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे पहिलं षटक दीपक मडवीने हाताळलं होतं त्याप्रमाणे षटक हाताळताना हा गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. निश्चितच गोलंदाज आपण पाहिलं संभाजी खुताडे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती संभाजी खुताडेचा देखील इतिहास खूप चांगला आहे तुम्हाला सर. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग यावेळेस सिद्ध करून देखील दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल. उलटलेनचा बॉल एष्ट्यांच्या समोर लेग बिपरच्या सर्वमध्ये आणखी एक विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीमला. सध्या थोडं संघर्ष करत आपण बघतोय इथे मात्र फलंदाजी करणारा संघ, कारण तिसरा फलंदाज इथे या संघाने गमावलेला आहे. आता मात्र ह्या जोडीवरती खूप निर्भय असतील स्वयंभू प्रतिष्ठान टीमचे खेळाडू, कारण ही महत्वाची जोडी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने पोलाड आहे, त्याच्या बॅटमध्ये चांगल्या धावा आल्यात, परंतु यावेळेस ऑन स्ट्राईक वरती कुंदन देसले. हो अकुटप्पाची लेन होती, पॉइंटच्या वरून खेळायचं होतं, परंतु हा चढक आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या खूपच बाहेर पाहायला मिळालाय. वाईट बॉल. आव्हानाच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते 12 धावा. पुढील बॉल. ओ इनफिल्डच्या वरून खेळले गेलेत. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय, दन 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 करी सीमारेषा पार आणि निघून गेलाय हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. सरकले 16 अंकांवरती ही धावगती पोहोचली. संभाजी खुताडेचा पुढील बॉल. ओ यावेळेस धावा एसटी वरती लेंथ पाहायला मिळाली, परंतु काय जबरदस्त हा पिकअप स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. आलाय हा चौकार, सॉरी षटकार.
मग असावी हा चौकार नाही तर मग षटकार आलाय आणि या षटकाराच्या सायना धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 22 अंकांवरती. काय म्हणाल धुमाल सर, ज्या अनुषंगाने ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये? नक्कीच कुंदन याच्यावर कुठल्या प्रकारचं बंधन यावेळी पाहायला मिळत नाही आणि कुंदन चौक्यावर फटकेबाजी देखील करताना पाहायला मिळतोय. अगोदर ऑफ साईडला त्यांनी चौकार वसूल केला होता आणि त्यानंतर ऑन साईडला षटकार वसूल करताना तो पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू जर बघितला तर पिकअप शॉट पाहायला मिळत. चेंडू लवकरच पिक केला होता आणि पिकअप शॉट इथे मध्ये कुंदनच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. दोन्ही षटकांचा खेळ इथून आपण पाहिला तर मग एक एक चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी असेल. 1.5 चेंडूंचा खेळ इथून संपला. धावफलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 22 धावा. हा धावसंख्या कुठेतरी थांबली होती, मात्र यावेळेस धावसंख्येला पुढे नेण्याचं काम कुंदनच्या माध्यमातून केलं जात आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. यावेळेस देखील चेंडू जाईल बॉर्डर लाईन शफार आणि आणखी एक आलाय कुंदन देशलेच्या पाठ मधनं. षटकार 6. नंतर अगदी 14च्या सरासरीने 28 धावा इथून आपल्याला पाहायला मिळाल्या धुमाल सर. आणि त्याचं कारण कुंदन आपण पाहतोय, कारण धावसंख्या आपण पाहतोय थोडीशी थंडावली होती, मात्र तिला वेग प्राप्त करून देताना कुंदन पाहायला मिळालेलं आहे. कारण 3 चेंडूमध्ये त्यांनी आक्रमक फलंदाजी केलेली आहे आणि जी धावसंख्या थांबलेली होती ती धावसंख्या नक्कीच इथं मात्र गतिमान करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेलेला आहे. पुढील बॉल फुल टॉस बॉल. पोलार्ड ऑन स्ट्राईक आणि असे चेंडू पोलार्ड कुठे सोडणार नाही आणि चेंडूला ठेवलंय मिडविकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. अगदी पोलार्डच्याच अंदाजाने फटका पाहायला मिळतोय. घुटना टेक और सिक्सर टेक. जो लिबास बदलता है और जो इंसान पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. आणि इतिहासी तर रचावं लागेल, कारण आपण बघतोय ऐतिहासिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि टॉप 3 मध्ये जर पोहोचायचं असेल तर अशा प्रकारचं परफॉर्मन्स इथे मात्र करावं लागेल. अशाच प्रकारचा मॅच अगदी रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन्ही संघामध्ये आपण पाहिलं तर मग जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि सध्या तरी अगदी आपण पाहिलं तर मग चांगला परफॉर्मन्स ऑन झाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचा. समीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस समोरच्या दिशेनं आणखी एक तडाखा, आणखी एक सिक्सर. पोलार्ड लॉर्ड बनताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आणखीन एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पोलार्ड ऑन फायर. बाहेर निघायचंय. म्हटलं गेलं ना, जबाबदारी घेणारा जर भक्कम असला ना धुमान सर, तर मग वारा ऊन पाऊस त्याचं काही सुद्धा बिघडवू शकत नाहीये आणि ती जबाबदारी पोलार्डने उचलली या ठिकाणी. अगदी बरोबर आहे, कारण जबाबदारीने फलंदाजी करताना तो पाहायला मिळतोय आणि धावसंख्या देखील वेगाने आता वाढते. धावफलक पुसले गेले ते म्हणजेच 40 अंकांवरती. पुढील बॉल. हो, यावेळेस अगदी आपण ही लेंथ पाहिली तर मग ऑफ्टमच्या हलकीशे बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथे अगदी आपण पाहिलं तुम्हाला सर बॅटरला पूर्णपणे बीट केलंय. या चेंडूवर कमबॅक करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजेच आपली जबाबदारी आणि ती जबाबदारी पोलार्डने या ठिकाणी स्वीकारली आहे, ज्या अनुषंगाने त्याच्याकडनं बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, परंतु यावेळेस मिस झालेत. ओमकार गुळवी चेंडूच्या खाली पकडलाय झेल आणि संपला इथून पोलार्ड याचा खेळ. परंतु तिसऱ्या अंपायर कडे मागणी केली आहे बीमर करता बॅटिंग करणाऱ्या टीमनं. आता मात्र इथून दूध का दूध और पाणी का पाणी असं मात्र पाहायला मिळेल.
तिसरा अंपायर निश्चितच यावेळेस चेक करतायत की हे लेंद कशा प्रकारचे आहे, कमरेच्या वर की मग कमरेच्या खाली. ओमकार गुलवे यांनी तर झेल पकडलाय, परंतु हा जो डिसिजन आहे ना तो तिसऱ्या अंपायर कडे फुसवला गेलाय. आता पाहूया हाय कोर्टातून काय डिसिजन येते. डिसिजन फाइंडिंग. नक्कीच आपण बघतोय निर्णय इथे तिसऱ्या पंचाकडून दिला जातोय. इट्स फेअर डिलिव्हरी. आणि ते जे वादळ घोंगावत होतं पोलार्डच्या नावाने ते मात्र इथे थंड होताना पाहायला मिळते. पोलार्ड याची केली संपुष्टात येताना पाहायला मिळत आहे. पोलार्ड बाद झालेला आहे, मग पोलार्ड बाद होण्यापूर्वी झंझावती इनिंग त्याची पाहायला मिळालेलं आहे. 20 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि वेख्याने त्याच्यासाठी दिलं जाते. निश्चितच डगआउट मध्ये टाळ्यांचा गडगडाट पाहायला जरूर मिळाला. पोलार्ड करतात, परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत जितेश मुकादम. समीर मुकादम वर्सेस जितेश मुकादम. ही लढाई देखील खूप चांगली पाहायला मिळेल. पुढील बॉल फुल टॉस बॉल. आडवा पाटनं चेंडूला हाफ फळीवर जरूर घेतलाय, परंतु फटका फसलाय आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये फेकलाय शेल. जितेश बॅक टू द पवेलियन. आणखी एक धक्का स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीमला. जितेश आउट. निंबा संघ गारद आपण बघतोय अर्ध संघ आता मध्ये तंबूच्या आश्रयाला फिरतलेला आहे आणि आता मध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. अजित न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. समीरने देखील कमबॅक दर्शवलाय धुमाल सर या ठिकाणी. मोठे फटके जरूर आले सुरुवातीला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक समीर मुकादमचा देखील पाहायला मिळालाय. विकेट हॅट्रिक बॉल होता, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अगदी सुंदर स्ट्रोक माइंड स्ट्रोक पाहायला जरूर मिळाला होता. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धाव फलक पोचलं जाईल, ते म्हणजेच 42 अंकांवरती. आणि 3 षटकांचा खेळ देखील समाप्त. वळूया आपण एका सन्मानाकडे. आपल्यामध्ये लिजंड क्रिकेटर डॉक्टर मोरेश्वर गवळी सर ज्यांचा नेहमीच उल्लेख करतात की अर्धशतकांचा बादशाह फलंदाज मॅन फ्रॉम खार्डी भावेश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे जे आकर्षक ट्रॉफीज आहेत ते आम्हाला त्यांच्याच माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत. कविवर्य सुरेश मुकादम यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते लिजंड क्रिकेटर अर्धशतकांचा बादशाह आपण बघतोय भावेश पाटील आहे आणि भावेश पाटीलचा सन्मान करायचा आहे. लिजंड क्रिकेटरांचा सन्मान इथून केला जातोय. नक्कीच ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून फार मेहनत नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. स्पॉन्सरशिप देखील आहे आणि या ट्रॉफी स्पॉन्सर देखील नक्कीच आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून केल्या गेलेल्या आहेत. या आपण पाहू शकतो लिजंड क्रिकेटर भावेश पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. एक चांगला उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज रुपेश काटे बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 42. इथे मात्र प्लॅन मिस. हा चेंडू निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये. विजय डाव खरं तर फसला होता, मात्र पोलार्ड आणि कुंदन याचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना आपण बघतो रुपेश काठे. हो 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 पुल पॉवरफुल आणि चेंडू होतोय सीमाशा गोल षटकार. अक्षर रिप्ले तुम्ही जरूर पाहू शकाल कशा प्रकारची ही लेंद इथे मात्र फेकली होती. अगदी गुड लेन वरती चेंडूची हाताळणी आणि काय जबरदस्त हुकचा फटका कुंदन देशलेच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला. अगदी बॉलच्या मिनिट मध्ये आले, बॉलला रेट केला आणि सुंदर हुकचा स्ट्रोक कुंदन देशलेच्या बॅट मध्ये पाहायला मिळालाय. धाव फलक पोचले गेले या 6च्या 48 अंकांवरती. 48 धावत आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. अर्धशतकापासून 2 धावने दूर आपण बघतोय संघ
कसं संघ सुरुवातीला अडचणीत सापडला होता. हो हो हो, पुन्हा एकदा पिकअप शॉट. हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू सो मच. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. आणि तो आत्मविश्वास, कॉन्फिडन्स कुंदन देशलेकडनं पाहायला मिळाला धुमाल सर. अगदी बरोबर आहे. त्याच्यावर कुठल्या प्रकारचं बंधन पाहायला मिळत नाही. तो आहे कुंदन. चौफेट फटकेबाजी देखील पाहायला मिळते. मात्र इथे त्याला बेट केला करताना गोलंदाज पाहायला मिळत आहे. या अगोदरच्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके, त्यानंतर या चेंडूवर वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळत आहे. धावसंख्या 54 स्थिर आहे. हो, याला मात्र शॅनन डिलर खडे खडे क्षेत्ररक्षक का तिथे सज्ज आहे. प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळतोय. काय घडलंय तिथे पाहावं लागेल. नक्कीच आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना मात्र चेक देखील केलं जाईल. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. शफिक अन्सारी टीव्ही एम्पायर आपण पाहतोय. खडे खडे हा फटका खेळला गेला होता. मात्र चांगला एफर्ट लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहायला मिळाला होता. क्या बात आहे. आपण बघतोय आपल्या संघासाठी मोल्ड ऑन धावा इथे वाचवताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेलं आहे. अगदी जीवाची बाजी त्याने लावलेली आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते अब तक 56. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकामधील अंतिम चेंडू. पुन्हा एकदा सामना फलंदाज कुंदन. हो, याला मात्र बिगडी शॉट आणि हा चेंडू निघून जातोय या लॉंग लेगच्या वरून सीमा पार. लॉंग वे षटकार. नितीन गवळी यांचा या ठिकाणी जोरदार टाळ्याने आपण सन्मान सत्कार करूया. कवी सुरेश मुकादम आपण यायचंय आणि आपल्या शुभ असते तसे आमचे शाखा प्रमुख हेमंत भालेकर आपण सुद्धा यायचं. आपण दोघांनी मिळून हे लिजंड कडे सत्कार करायचा आहे. तब्बल 18 अर्धशतक नावावर आहेत आणि अलीकडे यावर्षी 70 धावांची तुफानी खेळी होती पिंपळघर या मैदानावर. पंचक्रोशी मैदानावर 70 धावांची तुफानी खेळी आणि यामध्ये सुद्धा नाबाद 74 धावांची खेळी, 64 धावांची खेळी नितीन गवळी. आणि नितीन गवळीचं अजून एक वैशिष्ट्य आहे. रेग्युलर क्रिकेट जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा अजय जडेजा म्हणून त्याचा उल्लेख केला जायचा, कारण 6व्या क्रमांकावर यायचा आणि चौफेर फटकेबाजी करून संघाला विजय मिळवून द्यायचा. सो नितीन गवळी अभिनंदन. पुढील बॉल. ओ, यावेळेस आपण पाहिलं तर मग आणि पुन्हा एकदा ऑनफिल्ड पंचांनी टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे.
लिजंड क्रिकेटर नितीन गवळी यांचा नुकताच सन्मान केलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांची बॅट तलपलेली आहे, कारण 2 अर्धशतके त्यांच्या नावे पाहायला मिळाले आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हे पहा, फक्त वाईड आणि बिमरसाठीच रिव्ह्यू DRS आहे आणि धावबासाठी फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. अगदी बरोबर. पंच निर्णय या मैदानापर्यंत पोहोचलेला आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. हो 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 हो, शॉट अँड डिलिव्हर. अगदी चेंडूला ढगात बांधलेला, ढगात लाइटिंग लावताना षटकार. वैयक्तिक 44 धावसंख्येवर फलंदाजी करताना कुंदन आपण बघतोय, ज्याच्यावर कुठल्या प्रकारचं बंधन इथे मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ घालू शकलेला नाही, लादू शकलेला नाही. आणि कट्टा ग्रुप करणं कुंदन दिसल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. कुंदन सध्या कट्टा ग्रुप करून शुभेच्छा मात्र गोलंदाजी छट्टा करताना पाहायला मिळतोय. 500 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे. इथे मात्र चेंडू फील केला जातोय, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला गेलेला आणि 2 धावा देखील फलंदाज कंप्लीट करताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते. हा कृष्णा एंटरप्राइजेसनं जितू गवळीचा मात्र पूर्णपणे अभ्यास केला होता, परंतु पेपर आलाय कुंदन देसलेचा. इथे ऑन साइडला मिड रिजन मध्ये पुन्हा एकदा दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातो. या 2 धाव फलंदाज इथे देखील कंप्लीट करतात. तिसरीचा प्रयत्न मात्र या प्रयत्नात अखेर फलंदाज धावचित. 75 धावा धावपलीकडे जोडल्या गेलेल्या आणि 76 धावांचं लक्ष्य इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे. तर ड्रॉ कडे आपण वळणार आहोत. ड्रॉ केला जाईल. ड्रॉ साठी त्यात दोन्ही संघाचे 12 मॅन आहेत आणि 2 संघाचे संघनायक आपण देखील या सचिन मास्टर ब्लास्टर आणि त्यानंतर अंश 11 आणि हे खेळणारे 2 संघ आपण सध्या पाहतोय आणि दोन्ही संघाचे 12 मॅन देखील आपण देखील या अंश 11 सचिन मास्टर ब्लास्टर. त्यानंतर हे 2 संघ जे खेळतात स्वयंभू युवा प्रतिष्ठान आणि कृष्णा एंटरप्राइजेस. कट्टा ग्रुप यांच्याकडून कुंदन देसलेसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आमच्या कॉम्बो बॉक्स मध्ये जमा झालेला आहे. ड्रॉ केला जातोय. नक्कीच एक चिमुकल्याने इथे या ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो थेट एकता प्रीमियर लीग 2026च्या अंतिम फेरीमध्ये धडक मारेल, फायनल मध्ये जाईल. नक्कीच विजेता संघ असं नामनिर्देशन केलेलं आहे. एक विजेता, एक सचिन मास्टर ब्लास्टर आणि एक अंश 11 असं या चिठ्ठ्यांचं नामनिर्देशन केलं गेलेलं आहे. जी चिठ्ठी निघेल तो संघ अंतिम फेरीमध्ये जाईल, फायनल मध्ये धडक मारेल. ज्या संघाची चिठ्ठी राहील त्या संघामध्ये सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल. तर चिठ्ठी काढली जाते. खुलजा सिमसिम पाहूया कुठल्या संघाची लॉटरी लागते. हो हो हो, विजेता संघ डबल लॉटरी हा सामना जिंका आणि थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचा. क्या बात आहे. नक्कीच चिठ्ठी दाखवली जाते. गवळी सर आपण चिठ्ठी दाखवायची आहे कॅमेऱ्यामध्ये. गवळी सर विजेता संघ चिठ्ठी निघालेली. म्हणजे इथून जो संघ जिंकेल त्याला एक विजय नाही तर मग डबल विजय प्राप्त निश्चितच असणार आहे. जो जीता वही सिकंदर और पहुंच जाएगा फाइनल मैच के अंदर, असंच म्हणावं लागेल. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत.
एका बाजूनं संघर्ष होताना पाहिला आहे, परंतु दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. पूर्वार्धाच्या कालामध्ये आपण पाहिलं तर मग स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीमनं 75 धावा मात्र बनवलेत आणि जिंकण्याकरता 76 धावांचं लक्ष्य कृष्णा एंटरप्राइजेस टीम समोर ठेवलंय. तर टॉस कडे आपण वळणार आहोत. अंश 11 संघाचा संघनायक आणि सचिन मास्टर ब्लास्टर संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. सगळे रिचा धनंजय गवळी टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि टॉस बॉक्स मध्ये या पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. टॉस कडे आपण बोलूया. कविवर्य सुरेश मुकादम सरांना विनंती केली आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. अंश 11 विपक्ष मास्टर ब्लास्टर सचिन मास्टर ब्लास्टर या दोन संघामध्ये. अंश 11 संघनायक आपण टॉस साठी अंश 11 संघनायक अंश 11 संघनायक आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अंश 11 संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय टॉस साठी. आपण टॉस करणार आहोत. सेमीफायनलचं स्वरूप आता मात्र या सामन्याला आलेलं आहे. या अगोदरच आपण पाहतोय की या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे. आणि आता मात्र सेमीफायनल सामना आपल्याला नेक्स्ट मॅच पुढील सामना पाहायला मिळेल. सचिन मास्टर ब्लास्टर विपक्ष अंश 11 या दोन संघामध्ये. अमोल मुकादम आपण बघतोय सचिन मास्टर ब्लास्टर संघाचे संघनायक आणि अंश 11 संघाचे संघनायक नितीन मुकादम आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच नाण्याच्या दोन बाजू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ईपीएल कॉल आहे मात्र टॉस जिंकले तो सचिन मास्टर ब्लास्टर या संघाने. आपण जास्त वेळ घेणार नाही कारण सामना देखील सुरू होणार आहे. टॉस जिंकला निर्णय काय असेल क्षेत्रक्षण आपण शिकवलेले आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. नितीन आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस बॉक्स न्यूज अशी आहे की टॉस जिंकले सचिन मास्टर ब्लास्टर संघाचे संघनायकाने प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स सलामच्या कॉम बॉक्स मी बॅक टू कॉम बॉक्स विजय सर. धन्यवाद सुभाषजी धुमाळ सर. मॅचला होते सुरुवात. 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये कृष्णा एंटरप्राइजेस टीमच्या आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने भूषण मुकादम तर दुसऱ्या बाजूने हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष आहे ते म्हणजे 76 धावांचं आणि ह्या 76 धावा कशा प्रकारे इथून चेस केल्या जातील. मॅचला होईल सुरुवात. देऊया आपण दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. निश्चितच T4 टॅट जशाच तसं उत्तर या ठिकाणी सुभाष धुमाल सर आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल का हा देखील तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या मनामध्ये क्वेश्चन निर्माण जरूर झाला असेल. अगदी बरोबर. आपण बघतो पहिल्या डावामध्ये खरं तर मुख्य फलंदाज फ्लॉप झाल्यानंतर पोलार्ड आणि कुंदन यांनी आपल्या संघाला चांगल्या लक्ष्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. जितू गवळी पहिल्या डावामध्ये फ्लॉप ठरला होता आणि आता मात्र सर्वांच्या नजरा इथे दीपक मढवी याच्याकडे असणार आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये धुमाळ सर कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये. कारण महाग असलं ना तरी त्याला मात्र लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जातं. कुंदन देसलेचा खेळ काय दमदार राहिला. स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीम करता 48 धावा नाबाद जिंदाबाद केली त्याची मात्र पाहायला मिळाली आहे. आणि नक्कीच आपण पाहतोय त्या खेळांच्या जोड्यावर खरं तर एक चांगलं टार्गेट इथे कृष्णा एंटरप्राइजेस संघासमोर ठेवले गेले आहेत. तब्बल आपण पाहतोय 76 धावांचं आव्हान आहे. जितू गवळी बॉलिंग ड्राईव्हवर सज्ज होताना जे बॅटल पहिल्या डावमध्ये रंगलं होतं ते बॅटल आता मात्र इथे देखील रंगताना पाहायला मिळत. दीपक मडवी विरुद्ध जितू गवळी तिथे मात्र बाजी मारली होती दीपक मडवी याने. पाहूया या डावामध्ये कुठलाही खेळाडू बाजी मारेल. हो यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावर निघून जातोय लॉंग ऑफ रिजन मधून सीमा पार पहिल्या चेंडूवर पहिला दमदार चौकार.
मडवी आणि जितू गावलीला पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं. इथे कट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर आपण पाहतोय खाली देखील राहतोय आणि इन कट डिलिव्हरी देखील पाहायला मिळते. आणि निश्चितच अशा प्रकारचे लेन मात्र वारंवार ठेवावे लागेल, नाहीतर मग दीपक मडवी पूर्णपणे हावी होऊ शकतो. ओ वाढवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न, जगदीश मोकादम्यानं चेंडू बीट करून निघून चाललाय मारेशेषच्या पलीकडे आणि आलाय हा मोठा वार. मिळतील धावाशा चौकार. थँक्यू सो मच. दीपक मडवीने देखील मनामध्ये सेट केलंय, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. टी फॉर टॅट, जशाच तसं उत्तर. हो, इनसाइड आउट आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. वाईड ऑफ लॉंग ऑफच्या रिझन मधून चौकार. फलंदाजी पाहायला मध्ये जणू काही चोपताच ठेवले. आपण पाहतोय या आक्रमक रूप धारण केलेल्या दीपक मडवी याने. हो, याला बॅकफुलर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गॅप होता आला नाही. रनआउटची देखील संधी तिथे होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. अखेर एका महागड्या षटकाची इथे समाप्त झालेली आहे. पहिल्या षटकात समाप्तीने पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद जिंदाबाद 18 धावा. पहा, सुरुवात अगदी दमदार केली आहे धुमाल सर. दीपक मडवीनं 76 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे आणि टी फॉर टॅट जशाच तसं उत्तर देण्याकरता अगदी ऑन झालेत. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपला आणि धाव फलकावरती धावा 18 अगदी अग्रगण्य स्थितीमध्ये मोजल्या जातील. अगदी बरोबर. आपण पाहतोय जे लक्ष आहे ते लक्षात ठेवून फलंदाजी देखील केली जाते. आणि आपण बघितलं तर कृष्णा इंटरप्राइजेस संघाचा ट्रम्प कार्ड फलंदाज आहे, तो चालणं खूप महत्वाचं होतं. पहिल्या षटकामध्ये तो चालताना देखील पाहायला मिळतोय. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्याकरता 58 धावा इथून मात्र अजून बनवावा लागतील. ग्रुप मीटिंग सध्या तरी झाली आहे, चर्चा मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. इथून दुसरा गोलंदाज कुठला मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आणायचा याच्याकरता ही मीटिंग धुमाल सर आपण पाहू शकाल. अगदी बरोबर. इथून वापसी करावी लागेल इथे मात्र स्वयंभू युवा प्रतिष्ठान या संघाला. कृष्णा इंटरप्राइजेस संघ ज्याप्रमाणे खेळत आहे इथे मात्र एका ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. जर धावांवर लगाम लावायचं असेल, धावांवर निर्बंध जर ठेवायचा असेल तर. निश्चितच इथून जर ब्रेक थ्रो आला तर मग धावसंख्या कुठेतरी थांबवली जाईल जरूर, परंतु तो ब्रेक थ्रो मिळवून देण्याचा क्रम इथे आपण पाहिला तर मग कुंदन देसले करून देईल का आपल्या संघाकरता, हा देखील प्रश्न निर्माण जरूर झालाय. कुंदन येतो बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या डावामध्ये खरं तर कुंदन याची अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते, ज्याच्यावर कुठल्या प्रकारचं बंधन पाहायला मिळालं नव्हतं आणि तोच बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र पाहायला मिळतोय. यावेळी ॲडव्हाइटने फटका केलेला मिडविक रिझन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. पहा, भूषण याला जे करायचं होतं ते त्यांनी केले, कारण सिंगल धाव पूर्ण करून अगदी स्ट्राईक वरती दीपक मडवीला आणायचं होतं ते मात्र इथे त्यांनी केलंय. सेन्सिबल क्रिकेट आहे तो मात्र भूषण मुकादमच्या माध्यमातून इथून पाहायला मिळालाय. अगदी बरोबर, कारण चांगली रणनीती पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते, स्ट्राईकला आता मध्ये दीपक मडवी याला आणलं जात आहे आणि ती खरं तर या सामन्याची आवश्यकता देखील आहे, कारण दीपक मडवी चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय, कारण पूर्णपणे सेट झालेला आहे. त्याला सध्या टेनिसचा चेंडू फुटबॉल देखील दिसायला लागलेला आहे. हो, इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून गेलेला आहे. थर्डमॅन रिझल्ट मधून सीमा पार, नशिबाचा चौकार. बॅट का किनारा और नसीब भी सहारा.
दीपक मडवी याने ज्या अनुषंगाने हे बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये ऑन ठेवलाय. इथे मात्र पुन्हा एकदा बेंड विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 24 धावा. लक्ष 76 धावांचा 76 इज टार्गेट आणि 76 या लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे या कृष्णा इंटरव्हल संघाकडून केला देखील जातोय. दोन्ही फलंदाजाकडनं चतुराई पाहायला मिळते या मॅच मध्ये. कुंदन देसलेचा पुढील बॉल. ओ यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. हो हो सहज सोफा शेल. इथून मात्र क्षेत्ररक्षकाने सोडलाय. दैव आले होते द्यायला आणि पदर नाही घ्यायला असंच म्हणावं लागेल तुम्हाला सर. अगदी बरोबर. स्लॉफी वर्क आपण बघतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये झेल सोडला जातोय. टेक द कॅच आणि विन द मॅच. पकडा कॅच जिंका मॅच. क्रिकेटचं समीकरण कदाचित तो क्षेत्ररक्षक विसरलेला आहे. हो 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 पिकअप शॉट. चापट शॉट. चेंडू निघून जातोय. चाबूक शॉट. सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. खेळ तुम्हाला सर पूर्ण झालेला आहे आणि धाव संख्या आपण पाहिली तर पोहोचली गेली 31 अंकांवरती. सध्या धावा होत नाहीत. धावा जाणू काय वाद आता आपण बघतोय. धावांचा महापूर आणि त्याचं कारण दीपक मडवी याची हार्ट टचिंग बॅटिंग. हार्ट ऑफ भिवंडी क्रिकेट आणि हृदय स्पर्शी फलंदाजी भिवंडीचं हृदय ज्याला संबोधलं जातं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो याने मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बेट चकित केलेला आहे ते फलंदाजाला. हलकासा अपील देखील तिथे केला जातो जितू गवळी याच्याकडून. क्या बात आहे. एका बाजूला जितू गवळी दुसऱ्या बाजूला दीपक मडवी एका संघामधून खरं तर खेळताना पाहायला मिळतात. आणि तिसरे आमचे पंच आपण पाहतोय सुनील म्हात्रे सर. तुमचं तुम्ही काही करा आम्ही चाललो. टायटल खूप चांगलं रंगलंय मैदानाच्या आतमध्ये असंच म्हणावं लागेल. पंच आपण पाहिलं तर मग ते देखील लेजंड आहेत आणि दीपक मडवी आणि जितू गवळी यांच्यासोबत अनेक क्रिकेट ते देखील खेळलेत. धावफलक पोहोचले गेले 31 अंकांवरती. अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 45 धावा इथून अजूनही बनवावा लागतील. ज्या स्ट्राईक रेटने धावा तुम्हाला सर बनवायच्या आहेत ना तो स्ट्राईक रेट अगदी ऑन ठेवलेला आहे कृष्णा एंटरप्राइजेस टीमने. या सामन्याला आता मात्र आपण विजय बघितला तर सेमीफायनलला फर्स्ट स्वरूप आलेलं आहे. कारण जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीचं तिकीट देखील बुक करेल. हे षटक खूप निर्णायक असणार आहे दोन्ही टीम करता. जितेश मुकादम बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. जितेश मुकादम उर्फ जित्या या नावानं निश्चितच पायगाव गावामध्ये त्याला मात्र ओळखलं जातं. पुढील बॉल. ओ यावेळेस थर्डमॅन क्षेत्रामध्ये सुंदर शेल आणि संपलाय. भूषण मुकादम याचा खेळ आउट. खरं तर दीपक मडवी सारखी नक्कीच फलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करत होता. मात्र गुजरातीमध्ये एक म्हण आहे जेनो काम तेनो करो दुजा करो तो गोता खाय. इथं गोता खाताना आपण बघतोय फलंदाज. क्या बात आहे. अतिशय जबरदस्त उल्लेख या ठिकाणी पाहायला मिळालाय. अगदी गोलंदाजाच्या फेसचा फायदा उचलण्याचा प्रयत्न भूषण मुकादमने केला होता. तडमान क्षेत्रामध्ये सुंदर शेल गणेश निवळेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे जी भागीदारी झाली होती ना तिला तोडण्याचं काम जितेश मुकादमने केलंय पहिल्याच बॉलवरती. धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 31 अंकांवरती आणि 31 धावसंख्येवरती पहिला फलंदाज पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी गोलंदाज जितेश मुकादमने मिळवलाय. मैदानाच्या आतमध्ये समीर मुकादम न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 45 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. समीर ऑन स्ट्राईक. ओ ब्लॉक मध्ये चेंडूची हाताळणी अगदी खोदून काढलं होतं चेंडूला. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट झाली. या सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 32 अंकांवरती.
येणारे 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 44 धावा अजून सुद्धा बनवावा लागतील. इथून आपण पाहिलं तर मग हा फर्स्ट सेमीफायनलचा मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो सरळ फायनल मध्ये पोहोचला जाईल. कारण चिठ्ठीमध्ये नाव देखील निघाले गेले विजयी संघाचं. ऑन साइडला खेळले गेले जरूर अलाउन द कार्पेटच्या सायन माइंड स्ट्रोक खेळले होते दीपक मडवी. इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 33 अंकांवरती. इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है धुमाल सर. बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े स्ट्रोक लगाने पड़ेंगे. समीर कडे ती देखील क्षमता आहे, एबिलिटी आहे, तो करू शकतो, मोठे फटके खेळू शकतो. परंतु गोलंदाजीचा अभाव देखील खूप चांगला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि सुंदर झेल मनोज टोफलेच्या माध्यमातून खेळला गेला. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आणखी एक फलंदाज फेल होतोय समीर मुकादम. अंदाज पाहत होताना आपण बघतोय स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघ देखील फाईट बॅक करताना पाहायला मिळतोय. दीपक मढवे याला ते एका फलंदाजाला साथ द्यावी लागेल. एका बाजूला दीपक मढवे चांगली फलंदाजी करतोय, मात्र दुसऱ्या बाजूला त्याचे सहकारी अर्ध्यावरती डाव सोडून जाताना पाहायला देखील मिळतात. आणि जितेश मुकादम ज्या वेळी मैदानाच्या आतमध्ये आला त्यावेळेस त्याने विकेट मात्र डाऊन जरूर केलेत. ओ यावेळेस अगदी आपण पाहिला टप्पाची लेन होती डाबा एसटीवरती, परंतु काय जबरदस्त हा स्ट्रोक रुफेश काठेच्या बॅट मध्ये पाहायला मिळालाय. चौकार पण करताना फलंदाज रुपेश काटे पाहायला मिळतोय. निश्चितच जगाला जे आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून जगाल आणि स्वतःला जे आवडेल ते मात्र कराल तर एक ब्रँड म्हणून जगाल. आणि इथे आपण पाहिलं आल्या आल्या चौकार ठोकलाय रुफेशनं. पुढील बॉल ओ यावेळेस पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. या कव्हरच्या दिशेनं झाली मिसफील्ड आणि त्याचा फायदा निश्चितच मिळाला जाईल. या 4 धावेनं चौकार आलाय. चौकारने धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजेच इथून संपलाय धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 41 धावा. सध्या तरी धुमाल सर आपण पाहिल्यानंतर खेळ अगदी समांतर रेषेमध्ये चालू आहे. अगदी बरोबर आपण पाहतोय कारण सामन्याचं चित्र पूर्णपणे अजूनही स्पष्ट नाही. बंद लिफ्याप्रमाणे ज्याप्रमाणे सामना पण पाहतोय त्याप्रमाणे सामना इथे देखील पाहायला मिळतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 12 चेंडू मध्ये 35 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. मनोज टोपले आलेत नंबर 4चं षटक टाकण्याकरता. इनिंग कटर ऑफ कटर टाकण्याकरता हा गोलंदाज सातत्याने ओळखला जातो. गोलंदाजीच्या उंचीवरती जाऊ नये का, परंतु त्याचा खेळ त्याच्याकडनं आपण पाहिला तर मग खूप चांगला पाहायला मिळालाय या एकता प्रीमियर लीग मध्ये. मनोज टोपले छोटा पॅकेट बडा धमाका गोलंदाजी करण्याकरता निश्चितच यावेळेस सज्ज झालाय. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एष्ट्यांच्या समोर बिग ब्लो मोठा मासा घालायला लागतोय. आपण पाहतोय ज्या विकेटची गरज तर आवश्यकता ते स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाला तो विकेट प्राप्त करून देताना गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि सध्या आपण पाहिलं तर शिवांश रिहान खुश झालेत. त्यांना देखील ठाऊक होतं दीपक मडवीची विकेट आपल्या टीम करता किती महत्वाची आहे आणि ती विकेट मात्र या ठिकाणी मिळवली आहे. गोलंदाज आपण पाहिला तर मग मनोज यानं मी मागेच म्हटलं होतं मनोजकडे ती कला आहे, गुणकौशल्य आहे, क्षमता आहे आणि चांगले गुणधर्म आहेत आणि चांगले चेंडू तो हाताळू शकतो. आणि पहा पहिल्याच बॉलवरती दीपक मडवीला पवलेंचा रस्ता दर्शवलाय. आणि इथे मात्र दीपक मडवी बाद झाल्यानंतर सामन्यामध्ये पूर्णपणे आता शिरकाव करण्याची संधी स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाला मिळालेली आहे. परंतु इथून अजून सुद्धा ही मॅच संपलेली नाहीये. मॅच मध्ये जिवंतपणा आहे. संभाजी आलेत बॅटिंग करण्याकरता ऑन स्ट्राइक वरती. एकता प्रीमियर लीग
2026 मध्ये आपण पाहिलं तर मग संभाजीचा खेळ देखील उल्लेखनीय राहिलाय. त्याच्या बॅट मधनं देखील मोठे फटके येताना आपण पाहिलेत. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 35 रन्स इथून मात्र बनवाव्या लागतील. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. मनोजचा पुढील बॉल. हो, यावेळेस लेन चुकीची पाहायला मिळाली आहे. धाबाष्टीच्या पलीकडे ही लेन मात्र फेकली होती. एक्स्ट्राच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोहोचलं गेलं ते म्हणजेच 42 42 अंकांवरती. 11 बॉल 34ची गरज. स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेनं ऑन साइडला खेळले गेलेत. एक धाव इथून मात्र आपण पाहिलं तर मग पूर्ण होताना पाहायला मिळाली. धावफलक पोहोचला गेले 43 43 अंकांवरती. एके तुक्कीचं काम झेलणे वाला नाहीये तुम्हाला सर. अगदी बरोबर, कारण हवाई मार्गाचा वापर इथे करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील, कारण आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय 10 चेंडू आणि 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हो, यावेळी मात्र हवाई फायर. चेंडू जाईल की नाही सीमाच्या बाहेर पाहावं लागेल. नाही, आणखीन एक झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. रुपेश काडे बॅक टू पॅव्हलियन. थँक्यू सो मच. फक्त नाद हवा, नादाशिवाय काही नाहीये. अगदी कमी वयामध्ये आपलं साम्राज्य निर्माण करण्याकरता हे प्रयत्न मनोज टोपलेशी आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर मनोजने चेंडू फेकले ते म्हणजेच 3 आणि 3 चेंडूमध्ये धावा खर्च केलेत. फक्त 2 आणि महत्वाचे 2 विकेट इथे मात्र डाऊन केले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश झाटे. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग टाइम स्ट्रोक शॉर्ट्स करेल एक क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचला गेलाय तो म्हणजे 44 अंकांवरती. पहा, चेसिंगला सुरुवात झाली होती तेव्हा मात्र माहोल थोडासा गरम झाला होता, परंतु विकेट डाऊन झाले त्याच्यानंतर अगदी सन्नाटा निर्माण झालाय मैदानाच्या चाऱ्या बाजूनी. 8 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय आता इक्वेशन मुश्किल होताना पाहायला मिळतंय. रुबी कट आपण पाहतोय, चेंडू निघून जाईल फाईन लेग रिझन मधून सीमा पार. नशिबाचा चौकार. ची गरज आहे. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे दोन्ही टीम करता. इथून जर एखादा मोठा फटका आला तर मग सामन्यामध्ये वापसी होऊ शकते तुम्हाला सर. अगदी बरोबर, इम्पॉर्टंट चेंडू आपण पाहतोय हा चेंडू असणार आहे. यावेळी मात्र पाहिलं आणि जाऊ दिलं. पंचांकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल पाहायला मिळत नाही. अखेर इथे पंचाने अखेर आपण पाहतो बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. हा पंच देखील एन्जॉय करतात एकता पेपर लीगच आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 28 धावा. आता मात्र हलकासा प्रश्न स्वयंभुवा प्रतिष्ठान टीमकडे देखील झाला आहे. शेवटचं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज यूज करायचा आहे. 6 बॉल जिंकण्याकरता 28 धावा आणि लॉटरी लागली आहे तुम्हाला सर. इथून जो संघ जिंकेल तो मात्र थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय कपिल बालेकर देखील भरपूर खुश पाहायला मिळत आहेत. नक्कीच कपिल भालेकर खुश आहेत. थेट अंतिम फेरीमध्ये जिंकणारा संघ प्रवेश करणार आहे. पण प्रवेश देवलीकर देखील ही स्पर्धा एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. सध्या तरी कपिल बालेकर आणि कुणालजी गवळी यांच्या मध्ये चर्चा खूप रंगली आहे.
6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 28 ची गरज आहे. मॅच बनवू शकते कारण प्रकाश आटेकडे ती क्षमता आहे. पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, जमी के बैट पर क्या आसमान देखता है. इथून मात्र प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर उडवावा लागेल. 6 बॉल 28 ची गरज आहे. ओ पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात, पकडला गेलाय झेल आणि संपलाय आकाश झाटेचा खेळ. आउट. आले किती गेले किती उडून गेला हो भरारा आणि संपणार नाही आमच्या स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीमचा हा दरारा. सध्या तरी असंच म्हणावं लागेल धुमाळ सर. जानू शंगाने हा खेळ इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 28 ची गरज. मॅच थोडीशी कठीण झाली आहे. सुरुवात खूप चांगली झाली होती. मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहिलं तर मग जितेश आले, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग त्याने विकेट मिळवले. अक्षरशः धावसंख्या कुठेतरी थांबवली गेली. जितेश अँड मनोजची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे या मॅच मध्ये. पुढील बॉल. ओ मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा इष्टांच्या मागे आणखी एक झेल पकडला गेलाय. रोहितला देखील परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. आउट. क्रिकेटच्या खेळामध्ये नुसतं पाण्याने भिजून काहीच होत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी संघर्षाच्या घामाने भिजावं लागतं आणि तो संघर्षाचा घाम सध्या तरी गाळला गेलाय स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीम कडनं. जानू शंगाने हा परफॉर्मन्स अगदी मैदानाच्या आतमध्ये ऑन ठेवलाय. आता मात्र पुढील बॉल टाकण्याकरता सज्ज झालाय पुन्हा एकदा अजित. कुंदन आलेत न्यू बॅटर. ओ आल्या आल्या कुंदनच्या बॅट मधनं हा धमाका षटकार. 6. In the mix. चेंडू आणि जिंकण्याकरता अजून सुद्धा 22 धावांची आवश्यकता असेल. पहा असे फटके सुरुवातीपासून यायला हवे होते. पुढील बॉल. ओ यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि झेल मात्र झाला आहे ड्रॉप. एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट झाली. या सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 55 55 आकड्यांवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. दोन्ही चेंडू मध्ये 21. फक्त औपचारिकता राहिली आहे मॅच मध्ये. यावेळेस टॅप केले गेले बॉलला. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट होईल. विजयाची खुशबू मैदानाच्या चारे बाजून पाहायला मिळतीये स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीमची. काय जबरदस्त खेळ मात्र या ठिकाणी केलाय. जितू गवळी पहिल्याच बॉल वरती आउट झाले परंतु त्याच्यानंतर कुंदन देसलेचा शो दमदार पाहायला मिळाला या मॅच मध्ये. त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये जितेश आणि मनोज आणि त्याच्यानंतर अजित. काय जबरदस्त बॉलिंग. ओ सरळ बॅटनं समोरच्या दिशेनं. शेर बुडा हो जाए लेकिन शिकार करना नहीं भूलता है असंच म्हणावं लागेल. कुंदन गुलवीच्या बॅट मध्ये आला है षटकार. 6.